ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती सर्व ॲग्रिकॉस मित्रांचं स्वागत आहे. 51वा क्वेश्चन आहे, विद्युत वाहकता मोजण्यासाठी असलेले एकक. हा विज्ञानचा प्रश्न आहे. मिलीमोस प्रति सेंटीमीटर. विद्युत वाहकता मिलीमोस प्रति सेंटीमीटर एकक आहे त्याचं. ह्यापैकी कोणत्या पिकामध्ये मातीची भर लावली जाते? ऊसात मातीची भर लावली जाते. ओके. टिंबटिंब हे भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य आहे. कोणता आहे? बिहार. बिहारच्या सध्या आताच करंटचा एक मुद्दा आहे. बिहारच्या शाही लिचीला जीआय मानांकन मिळाले. जिओग्राफिकल इंडिकेशन मिळाले बिहारच्या शाही लिचीला. ओके. त्यात सांगलीची हळद देखील आहे यावर्षी मिळालेल्या मानांकनामध्ये जीआय मध्ये. त्यानंतर हापूस आंबा, कोकणाचा हापूस आंबा, रत्नागिरीचा हापूस आंबा आणि लिची असं 3-4 वस्तूंना जीआय मानांकन मिळाले. त्यातलं लिची महत्वाचं इथे प्रश्न आला म्हणून बिहारची शाही लिची आहे ती. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट द गिवन सेंटेन्स. वी आर नॉट एबल टू डू एनिथिंग फ्री. तर जे ते वाक्य आहे वी आर नॉट एबल टू डू एनिथिंग फ्री, त्या ठिकाणी पंक्च्युएशन टाकायचे. त्याचं आन्सरही दिलेलं आहे खाली, ते बघून घ्या. मृदाशास्त्र हे कशाच्या अभ्यासाचं शास्त्र आहे? मृदा, माती. विशिष्ट प्रसंगी किंवा नियमितपणे संबंधित व्यक्तींना पुनर्निर्मित करून पाठवल्या जाणाऱ्या पत्राला काय म्हणतात? विशिष्ट प्रसंगी किंवा नियमितपणे किंवा विशिष्ट प्रसंगी संबंधित व्यक्तींना पुनर्निर्मित करून त्या पत्रास परिपत्रक कसं म्हणतात? चला, पाऊस, ओढे किंवा वारा इत्यादींच्या धूप घडवून आणण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? यांच्यामुळे जर धूप होते तर त्याला म्हणतात इरोजिव्हिटी. इरोजन म्हणजेच मातीची धूप. इरोजिव्हिटी त्यांची जी क्षमता असते त्याला इरोजिव्हिटी म्हणतात. आणि जो परिणाम घडतो त्याला इरोजन असं म्हणतात. ओके. चला, कार्यक्रम नियोजनातील शेवटच्या पायरीला काय म्हणतात? फेरविचार. कार्यक्रम नियोजनातील जी शेवटची पायरी असते तो रिथिंकिंग म्हणजेच फेरविचार. चला, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई अर्थातच. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ फ्रायझल वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आय एन्जॉय डॅश डॅश विथ फ्रेंड. मी माझ्या मित्रासोबत काय एन्जॉय केलं? हँगिंग आउट. हँगिंग आउट हा फ्रेज आहे. टिंबटिंब मातीमध्ये सर्वात कमी प्रमाणात पाणी उपलब्ध असते. रेताड माती म्हणजेच गाळवट माती. सर्वात कमी प्रमाणात पाणी उपलब्ध असते. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र हे भारतात कितवा क्रमांक आहे? कितवा? 3रा क्रमांक आहे. भाताचे पीक टिंबटिंब ह्या स्वरूपात नत्र ग्रहण करते. अमोनियम ह्या स्वरूपात भाताचे पीक नत्र ग्रहण करते. त्यापैकी कोणते सधन शेतीचा कार्यक्रम आहे? कोणता आहे? IADP. इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सधन शेतीचा कार्यक्रम आहे. कलम करण्यासाठी फांद्यांची जाडी 1 ते 2.5 सेंटीमीटर असावी लागते. ते कोणतं कलम असते? कसलं कलम असते? 1 ते 2.5 सेंटीमीटर आपण जाडी ठेवतो. पक्व मृदकाष्ठ हे कलम असते ते. चला, 66वा प्रश्न. हिरव्या पानांच्या खतामध्ये सर्वसामान्यपणे वापरले जाणारे झुडूप म्हणजे? गिरीपुष्प. टिंबटिंब पद्धतीने पुनरुत्पादित केलेली रोपं त्यांच्या मातृरोपासारखीच असतात, अर्थातच अलैंगिक. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखाद्या सामान्य सिद्धांत काढले असतो तर काय म्हणतात? अर्थांतरण्यास. अर्थ शेवटला काहीतरी काढला जातो आपण किंवा सिद्धांत काढला जातो त्याला अर्थांतरण्यास अलंकार असं म्हणतात. चूज द करेक्ट फ्रॉम द कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. इट्स ए लॉंग टाइम डॅश डॅश आय सॉ ए डिसेंट कॉमेडी फिल्म. सिन्स आय सॉ असं तिथे येईल. सिन्स. अंजीर मध्ये उत्पादन वाढवण्यासाठी टिंबटिंब ही उपयुक्त पद्धत आहे, अर्थातच खचा पाडणे. टिंबटिंब पद्धतीच्या लागवडीमध्ये रांगांमधील अंतर हे रोपांमधील अंतरांपेक्षा जास्त असते आयताकृतीमध्ये. ओके. चौरसामध्ये काय समान असते दोन्ही अंतर, पण आयताकृतीमध्ये रांगांमधील अंतर रोपांमधील अंतरांपेक्षा जास्त असतं. मातीतील गांडुळाची भूमिका नेमकेपणाने सांगायची झाल्यास त्या 4 पैकी तुम्ही काय सांगाल? तर त्यांच्यामुळे वनस्पतींना वेगवेगळे रोग लागतात, त्यांच्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते, त्यांच्यामुळे मातीची रचना बिघडते, त्यांच्यामुळे लहान लहान गांडुळे वाढीस लागतात. तर याचं उत्तर योग्य असं आहे, त्यांच्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते. टिंबटिंब यांना सिक्कीमीज स्नायपर या नावाने ओळखले जाते.
सिक्कीमीज स्नायपर. भाईचुंग भुतिया त्यांना सिक्कीमचे स्नायपर या नावाने ओळखले जाते. 74 उष्ट्या हाताने कावळानं हाकलणे. योग्य अर्थ निवडा. याचा अर्थ आहे कधी कोणाला काहीही न देणे. याचा अर्थ उष्ट्या हाताने कावळानं हाकलणे म्हणजे काहीच नाही द्यायचं. कोणते पीक रोप मळ्यात वाढवावे लागते? तांदूळ डायरेक्ट त्याची आपण लागवड करत नसतो, तर त्यासाठी आधी रोप मळ्यात आपण वाढवतो आणि 20-21 दिवसापर्यंत झालं की मग त्याची आपण पुनर्पेरणी करतो. स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स. वी ओबेईंग आवर टीचर्स. एरर आहे त्यातला ओबेईंग. मसाले घालून केलेला भात म्हणजे मसाले भात. या उदाहरणाचा नेमका समास कोणता? असा आहे मध्यम पदलोपी. याचा अर्थ की आता मसाले घालून केलेला भात या वाक्यामध्ये घालून केलेला हा जो शब्द आहे ना तो कट केलेला आहे आणि डायरेक्ट मसाले आणि भात दोघांचा एकच शब्द बनवला म्हणजे मध्यम जी मधली जी पद आहेत ना त्यांचा लोप झालेला आहे म्हणून त्या समासाला मध्यम पदलोपी समास असं म्हणतात. त्यानंतर टाकीचे घाव सोसल्याशिवाय टिंब येत नाही देव पण. डाळिंब, बोगनवेल, क्रोटॉन, बॉटल ब्रश यांच्या लागवडीसाठी काय वापरतात? गुटी कलम वापरतात. मध्य विभागात हवामान कसलं आहे? उष्ण व कोरडे हवामान आहे. हिमरोज हे कशाचे वाण आहे? हिमरोज गुलाब. रोज आलंय शेवटी. कार्नेशनची काढणी जेव्हा फुलांची बाहेरील पाकळ्या देठाशी टिंब अंशाचा कोन करतील त्यावेळेस केली जाते. जेव्हा फुलांची बाहेरची पाकळी आणि देठ यांच्यात किती अंशाचा कोन असतोय? काटकोन असतो म्हणजे 90 डिग्रीचा. तर त्यावेळी त्याची कार्नेशनची काढणी केली जाते. इंडिकेशन आहे ते त्याचं हार्वेस्टिंग. चला, जरबेरा लागवड केल्यानंतर टिंब वर्ष फुलाचे उत्पादन घेता येते. एकदा लागवड केल्यानंतर 2 ते 3 वर्षापर्यंत जरबेराचं आपण उत्पन्न घेऊ शकतोय. मातीच्या चाचणीच्या परिणाम स्वरूप काय होतं? खतांचा संतुलित वापर आपल्याला करता येतो जर मातीची चाचणी आपण घेतली तर. म्हणजे कोणतं खत किती प्रमाणात द्यावं लागेल याचा संतुलित वापर मातीच्या चाचणीतून होतो. त्यापैकी प्राथमिक मशागतीचा प्रकार कोणता आहे? नांगरणी. चूज द appropriate preposition for the given sentence. The sale will last -7 day only. For 7 day only. 7 दिवसासाठी तो सेल आहे. हंसा विलोकुणी सुधाकर अष्टमीचा. म्या माणिला निटील देश तिचाच साचा. शंखद्वय धरुणी कुंकुम किरवाणी. लावावया तिलक लांबाविला स्वपाणी. यातील अलंकार आहे भ्रांतिमान अलंकार. भाताच्या शेतीतील चंदेरी शेंडे म्हणजे सिल्वर शूट हे कशाचं लक्षण आहे? मीज माशीचं लक्षण आहे. मानवी शरीरातील सूर्याच्या प्रकाशापासून मिळणारे आवश्यक जीवनसत्व कोणतं आहे? ड जीवनसत्व. मृदू होतो ते तर नाही मिळालं तर. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को द्वारा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले? अजिंठा लेणी. खालीलपैकी कोणतं विचारलंय? त्यातला अजिंठा उत्तर. टिंब म्हणजे एखाद्या जीवाच्या जनुकांमध्ये अचानक झालेला बदल होय. म्युटेशन होतं आणि मग अचानक बदल होतो जीन्स मध्ये. त्यानंतर रिझनिंगचा क्वेश्चन 93. वनस्पतींच्या पेशीय भित्तिका सशक्त करणारे दुय्यम पोषण द्रव्य कोणते? कॅल्शियम. त्यानंतर मॅथचा क्वेश्चन आहे. त्यानंतर परत 95. 1853 मध्ये भारतातील पहिली प्रवासी रेल्वे मुंबई पासून कुठपर्यंत धावली? ठाणे. टिंब हे स्फुरद विरघळवणारे जैविक खत आहे अर्थात एस्परजिलस. तो परीक्षेत उत्तीर्ण झाला ह्या वाक्याचा प्रकार कोणता? केवल वाक्य. सरळ आहे. एकच वाक्य आहे. तो परीक्षेत उत्तीर्ण झाला. केवल वाक्य. टिंब हे वनस्पतीच्या बियाणांद्वारे होणाऱ्या वाढीशी संबंधित आहे. लैंगिक पुनरुत्पादन. बिया होतात म्हणजे लैंगिक पुनरुत्पादन होत असतं. यापैकी कोणते पीक सोट मुळाचे आहे? टमाटा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मुंबईत. तर मित्रांनो, काही क्वेरीज असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंटद्वारे लगेच कळवा. ओके. तर त्या शंकांचं निरसन 100% केलं जाईल. आणि मी सबस्क्राईब करा म्हणणार नाही आहे चॅनल, त्याची काही गरज नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती शेअर करण्याची.
कारण बऱ्याच मित्रांना आपल्या माहिती नसते, त्यांच्यापर्यंत चांगला संदेश, चांगली माहिती पोहोचवणं हे आपल्या ॲग्रिकॉसचं काम आहे. त्यासाठी उचललेला हा एक व्हिडिओ आहे मित्रांनो. तर आधी शेअर करा सगळ्या मित्रांना, सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवा. धन्यवाद. जय ॲग्रिकॉस.